फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 12. रोहन आणि प्रिया प्रवासाला निघाले. थोडा वेळ शांततेत गेल्यावर रोहनने प्रियाला विचारले, तुला कोणती गाणी आवडतात? मला जुनी गाणी आवडतात. आणि तुम्हाला? जुनीच. एवढं बोलून त्याने त्याच्या कारमध्ये ठेवलेले जुन्या गाण्यांचे कलेक्शन तिला दाखवले. प्रिया दिसावी म्हणून रोहन फ्रंट मिरर सेट करायचा, पण आता मात्र उलट होतं. आता फ्रंट मिररमधून रोहन दिसेल अशा पद्धतीने तो सेट करून ती बसली होती. रोहनने म्युझिक सिस्टीमवर जुनी गाणी लावली. प्रिया आणि रोहन दोघेही त्या गाण्यावर धून पकडून गाणी गाऊ लागले. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. खरं तर दोघांनाही कळलं नव्हतं की दोघे इतकं सूर पकडत गाणी गाण्यात कधी आणि कसे गुंतले. प्रवास भरपूर लांबचा होता, म्हणून रोहन आणि प्रियाने एका हॉटेलमध्ये जेवण केले व पुन्हा पुढच्या प्रवासाला लागले. जेवण करून झाल्यावर प्रियासोबत काय बोलावं ह्या विचारात रोहन असताना काही मिनिट अशीच शांततेत गेली. जेवण छान होतं ना? रोहनने प्रश्न केला, पण प्रियाकडून काही उत्तरच आलं नाही. प्रिया आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही हे बघत रोहनने प्रियाकडे पाहिले. प्रिया? त्याने तिला आवाज सुद्धा दिला, पण प्रिया मॅडम गाढ झोपी गेलेल्या. रोहन फ्रंट मिररमधून तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत राहतो आणि गालातल्या गालात हसतो. झोपेत खूप गोड दिसत होती ती आणि मुळात मन भरेपर्यंत तिला निरखून बघायला त्याला मिळत होतं. रोहनची जशी गाडी उजव्या बाजूने वळली तसं प्रियाचं डोकं त्याच्या खांद्यावर येऊन टेकलं. रोहनला खूप भारी वाटलं. त्याच्या हृदयाने सुद्धा गाडीसोबत वेग पकडला. तो तिला तसंच झोपू देतो. तिच्या बंद डोळ्यांवर वळवळणारे केस ज्याच्या तो प्रेमात पडलेला त्यांना त्याने अलगदपणे बाजूला केले, पण प्रियाला त्याच्या बोटांचा स्पर्श होणार नाही याची त्याने काळजी घेतली. जवळपास 9 तासांचा प्रवास पार पडून अखेर तो काकांकडे पोचला, पण प्रिया मात्र अजूनही झोपलीच होती. खरं तर आज ती पूर्णपणे ऋषीला विसरून गेलेली आणि मनसोक्त रोहनसोबत गप्पा मारलेल्या, म्हणून रोहन तिला नीट कळालेला. मनावर असलेलं भार तिचं कुठेतरी कमी झालेला आणि म्हणूनच तिला गाढ झोप लागली. रोहनला तर तिला उठवावंसंच वाटत नव्हतं. प्रिया, उठतेस? रोहनने हळू आवाजात तिला विचारलं, पण प्रियाला त्याचा आवाज ऐकूच गेला नाही. ए राणी, उठतेस का? असं म्हणत रोहनने हळूच तिचा हात हलवला. तसं प्रियाला जाणवलं की ती रोहनच्या खांद्यावर डोकं टेकून आहे. ती लगेचच उठून सरळ बसली. आपण गावी पोहोचलो पण? तिने रोहनला विचारलं. हो, बाहेर बघ, रोहन म्हणाला. तसं प्रियाने कार बाहेर पाहिले. कार बाहेर रोहनची काकी हातात भाताचा गोळा आणि तांब्यात पाणी घेऊन दोघांची नजर काढायला उभी होती. सोबत गावातील इतर मंडळी सुद्धा प्रियाला बघण्यासाठी गर्दी करून होती. रोहनने त्याच्या स्वभावाने खूप माणसं जोडली होती. रोहनच्या काकीने दोघांचीही नजर काढली आणि त्यांना आत घेतलं. सगळी मंडळी प्रियाला भेटायला येऊ लागली. नशीब काढलंच लेकी, आमच्या रोहनसारखा मुलगा मिळाला. शोधूनही कुठे सापडणार नाही. गावातील प्रत्येक जण तिला असं बोलून जात होतं. प्रत्येकाच्या तोंडून रोहनची होणारी स्तुती ऐकून प्रिया खरंच आतल्या आत सुखावत होती. सगळीजण रोहन आणि प्रियाचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेले. तसं काकीने दोघांनाही जेवायला वाढले.
रोहन गाडी ड्राईव्ह करून इतका थकला होता की तो बाहेर हॉलमध्येच एक उशी घेऊन आडवा झाला. प्रिया काकींना मदत करत किचनमध्येच होती. माझ्या लेकाने खूप वाईट दिवस काढलेत लेकी. आता कुठे माझा मुलगा सुखात आहे. खूप साधा आहे ग बाळ माझं. माझ्या पदरी देवाने मूल दिलंच नाही, पण रोहनने मला त्या गोष्टीची कमी कधी भासूच दिली नाही. कधी दुखवू नकोस ग माझ्या लेकाला. त्याच्याजवळ तुला फक्त प्रेम मिळेल. राग हा माझ्या रोहनला माहितीच नाही. एवढं बोलताना काकीचे डोळे पाणावले. काकी, तुम्ही असे रडू नका ना. काकींच्या खांद्यावर हात ठेवतच प्रिया म्हणाली. रडत नाही ग. लेकराचा सुरू झालेला संसार बघून खूप छान वाटतंय बघ. मला सून पण खूप लाडाची आणि गोड भेटली. असं म्हणत काकीने प्रियाला मिठी मारली. चल आता रात्र खूप झालीये, झोपूयात, असं म्हणत काकी प्रियाला घेऊन बाहेर येऊ लागली. हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर उशी घेऊन झोपलेला रोहन प्रियाला दिसला. बघितलंस किती दमलेला ते. मगाशी चेहऱ्यावर दाखवलं सुद्धा नाही. कसं निरागस होऊन झोपलंय माझं बाळ. गाढ झोपी गेलेल्या रोहनचा मुक्का घेतच काकी म्हणाल्या. प्रियासाठी आणि स्वतःसाठी खाली जमिनीवरच त्या हंतरून घालू लागल्या. प्रिया मात्र रोहनकडे बघत राहिली. आपण मस्तपैकी गाडीत झोपून गेलो आणि रोहन मात्र गाडी चालवत राहिले. खरंच खूप दमले असणार, प्रिया स्वतःशीच बोलत होती. काकींकडून एक चादर घेत प्रियाने रोहनच्या अंगावर टाकली. रोहन जणू चादरीचीच वाट बघत होता असं वाटलं. प्रियाने चादर टाकताच रोहनने चादरीत संपूर्ण अंग लपवलं आणि कूस बदलली. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. रोहनला थंडी वाजत होती. प्रिया स्वतःशीच पुटपुटली. आपण रोहनला हळूहळू ओळखू लागलोय म्हणून गालातल्या गालात ती हसत होती. उद्या देवदर्शनाला जायचंय तुम्हाला. झोपून गे लवकर, काकी प्रियाला म्हणाली. प्रवासात प्रियाने चांगलेच ताणून दिलेले, त्यामुळे तिला झोप काही येत नव्हती. पण तरीही ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. दिवसभर घडलेले प्रसंग तिच्या डोळ्यांसमोरून तरंगत होते. तिला खरंच रोहन आवडू लागलेला. मंद दिव्याच्या प्रकाशात ती रोहनकडेच बघत झोपली. त्याला बघता बघता तिचा डोळा कधी लागला हे तिचं तिला सुद्धा कळलं नाही. दुसऱ्या दिवशी प्रिया आणि रोहन देवदर्शनासाठी जायला निघाले. प्रिया रोहनच्या काका काकींजवळ त्यांच्यासोबत देवदर्शनाला चला म्हणून हट्ट करू लागली. काकीने आधी तर खूप आडेवेडे घेतले, पण प्रियाच्या हट्टीपणापुढे त्यांनी हार मानली आणि त्यासुद्धा त्यांच्यासोबत देवदर्शनासाठी जाण्यास तयार झाल्या. सोबत काका सुद्धा. आपल्या काकीजवळ हट्टीपणा करणाऱ्या प्रियाकडे रोहन बघतच राहिला. जर रोहनने काका काकूंना आमच्यासोबत चला असे सांगितले असते तर ती दोघे आलीच नसती. प्रियाचं त्याला कौतुक वाटू लागलं. चौघेही देवदर्शन करून घरी आले. ठरल्याप्रमाणे 2 दिवस काका काकूंजवळ मुक्काम करून दोघेही मुंबईला निघाले. रोहनने गाडी चालू केली. प्रिया मात्र काका काकूंचं घर दिसेनासं होईपर्यंत त्यांना हात हलवून बाय करत होती. नेहमी रोहन दोघात संभाषण व्हावं म्हणून विषय चालू करायचा, पण आज मात्र प्रियानेच बोलायला सुरुवात केली. किती छान आहेत तुमचे काका काकू, मला खूप आवडले, प्रिया म्हणाली. रोहनने फक्त हुंकार भरला. एक बोलू? त्याच्याकडे परमिशन घेतच तिने विचारलं. बोल ना, तो म्हणाला. मला अजून थोडे दिवस इथे राहावंसं वाटत होतं. किती सुंदर निसर्ग आहे हा. असा निसर्ग मुंबईत थोडी ना बघायला मिळतो. खिडकी बाहेर बघतच प्रिया म्हणाली. तू असं म्हणतेस तर मी गाडी परत फिरवतो. रोहनला प्रियाचं मन मोडायला जमणार नव्हतं. खरंच? उत्साहितपणे तिने विचारलं. हो खरंच, पण उद्यापासून तुला तुझ्या कामावर रुजू व्हायचंय. बघ सुट्टी मिळत असेल तर. माझी काही हरकत नाही. मला काय, मी इथे बसून पण काम करू शकतो. मी लॅपटॉप सुद्धा आणलाय सोबत. असं म्हणत
रोहनने तिला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून दिली. नको, राहू दे, जाऊयात आपण. प्रिया उदास चेहऱ्याने खिडकीबाहेर दिसणारे डोंगर आणि दऱ्या बघू लागली. ऐक ना, आता पुढच्या महिन्यात जत्रा आहे. खूप धमाल असते इथे, तेव्हा येऊयात का? पण तुला चालणार असेल तर. रोहनने असं म्हटल्यावर प्रियाची नाराजी दूर झाली. हो, चालेल ना, रोहनला गोड हसून दाखवतच ती म्हणाली. क्रमशः आजचा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूया पुढील भागात.